आज रोजी आदरणीय आमचे मार्गदर्शक प्रदीपभाऊ ओमनवार यांच्या काकू श्रीमती मीराबाई ओमनवार यांनी आपली नात MBBS या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल यवतमाळ येथील बेघर बांधवांना अन्नदान करायचे या उद्देशाने यवतमाळ आल्यात आणि या प्रकल्पावर आज रोजी वाढण करत आहेत। त्याबद्दल आदरणीय श्रीमती मीराबाई ओमनवार यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। जय गाडगे बाबा। ताईंचा असाच मुलांचा वाटा या परिवाराला लाभो आणि सदैव ताईंचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि ताईंनी नेहमी सतत आपल्या प्रकल्पावर येऊन अन्नदान करावं। जय हिंद, जय गाडगे बाबा। चलो खाओ बेटा। अभी उनको हाथ से खाना नहीं खाने आता ना, तो इसको कैसा ऐसा कर लो। हाँ, ऐसा करके ये चम्मच से खाओ। आपके हाथ से आपको खाना नहीं खाने आता ना, तो ऐसा करो, इसमें डालो ये ऐसा, ये ऐसा करना। ये भी सब्जी भी डालना इसमें, और ये ऐसा करके देखो ऐसा चलो हेलो पकड़ो हाथ। हाँ हाँ, क्या बात, ओके बढ़िया। ऑप्शन है अपने पास, पेट भर खाना खाने का। हाँ, भूखा नहीं रहना, ऐसा खाना। चलो बढ़िया, और 4 लगेगा ले लेना, ठीक है। या शब्दांमध्ये मोठा फरक आहे, कारण वेळ लागण्यात भान नसणं असा अर्थ असतो, तर झपाटण्यात भान असतं। या अर्थाचं खरं उदाहरण आहे यवतमाळचा संदीप शिंदे। संदीप अक्षरशः झपाटून ज्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही अशा मनोरुग्णांसाठी काम करतोय, त्यांना आधार देतोय। संदीपची प्रेरणादायी गोष्ट पाहूया या EV-मधून। संदीप शिंदे केशकर्तनाचा व्यवसाय करत होता, मात्र धाकट्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला आपण वाचवू शकलो नाही, म्हणून सैरभैर झालेला संदीप एकटाच अनेक ठिकाणी भटकत राहिला। या भटकंतीत दिसलेल्या अनेक मनोरुग्णांमुळे त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं आणि त्याला मनोरुग्ण सेवेचा मार्ग गवसला। मनोरुग्णांशी बोलून त्यांना केशकर्तनालयात आणणं, तसंच त्यांना आंघोळ घालून देण्यामुळे संदीपला बोलणी खावी लागली, पण तो खचला नाही। उलट त्यानं मनोरुग्णांच्या सेवेत स्वतःला जास्त झोकून दिलं आणि 121 मनोरुग्णांना राज्यभरातल्या निवारा केंद्रात सोडलं। केशकर्तनालय भावाकडे सोपवून त्यानं मनोरुग्णांसाठी पूर्णवेळ काम करायचं ठरवलं आणि पत्नीच्या नंदिनीच्या सहकार्याने स्थापना केली नंददीप फाउंडेशनची। यवतमाळ शहरामध्येच नव्हे तर आम्ही जिल्हाभर फिरतो आहे। मला जिल्हाभरातून फोन येतात। भविष्यात मी जिल्ह्याच्या बाहेरही काम करण्याचं माझा मानस आहे। मला जिथून जिथून फोन येईल तिथे मी पोहोचून त्या बेघर बांधवांना निवारा देण्याचं काम करील आणि हे सदैव करत राहणार। मनोरुग्ण कितीही आक्रमक असला तरी त्याला शांत करून सोबत नेण्याची कला संदीपला अवगत झाली आहे। नंददीप फाउंडेशनच्या निवारा केंद्रात 150 मनोरुग्ण राहत आहेत आणि 87 मनोरुग्णांना पूर्ण बरं करून संदीपनं त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवलं। मनोरुग्णांसाठी संदीप करत असलेल्या कार्याचा विविध पुरस्कारांनी सन्मानही झालाय। समाजाकडून दुर्लक्ष झालेल्या मनोरुग्णांसाठी संदीप शिंदे करत असलेल्या कार्याला लोकसत्ताचा कुर्निसाद।
पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी